घेऊया आणि जो वरचा मुकुट आहे त्याला गोल्डन कलर द्या सगळ्यांनी. चला, त्याच्यासाठी 2 किंवा 4 नंबरचा गोल ब्रश घ्या, राऊंड ब्रश घ्या. डायरेक्ट कलर मारायचं का? म्हणजे याला आता डायरेक्ट काही याच्यामध्ये नक्षी मीडियम, नसते का? याच्यामध्ये मीडियम 1 नाही टाकला जात, त्याच्यामध्ये मीडियम 2 टाकला जातो. जे मेटॅलिक कलर्स असतात ना, 1 आणि मीडियम 2 घ्यायचंच म्हणजे. यस, मीडियम 2 ची काही गरज नाही पडत, पण मग जर तुम्हाला वाटते मेटॅलिक कलर तुमचा पुढे जाऊन ड्राय झाला काय झालं तर मग तेव्हा यूज करा. आता हा अप्लाय करताना असा अप्लाय करा ना की खालच्या लाईन्स पण तुमच्या दिसल्या पाहिजेत बरं का. ज्यांनी येलो कलर केला ना तिथे त्यांनी पेनाने मार्किंग करून घ्यायची. खालच्या लाईन्स म्हणजे हे खालच्या लाईन्स दिसतायत का? अच्छा, हा. येस, त्या दिसल्या पाहिजे आपल्याला. म्हणजे आउटलाईन दिसली पाहिजे. आउटलाईन दिसली पाहिजे. आता इथे मध्ये आपण ड्रॉइंग केली की नाही, हा. ही आउटलाईन दिसली पाहिजे, विजिबल व्हायला पाहिजे त्या ठिकाणी. पेंट करू. येस, हे बघा आता मी बघ थोडासा फेंट लावलेला आहे बघा, दिसतंय ना आउटलाईन. गोल्डन. याच्यात छोटा बघून जेव्हा जेव्हा सांगेल ना त्या त्यावेळेस घ्यायचं. विचारणार होते करा. पण म्हटलं तुम्ही पाठवा. कसलं व्हिडिओ करायचं. हे काय रेकॉर्डिंग चालू आहे ना, जवळून घ्या ना थोडस. पूर्ण मी कलर गोल्डन कलर अप्लाय करते, थोडा पातळ म्हणजे थोडासा पातळ लेअर द्या. यस चालेल. फक्त बाहेरची जी आउटलाईन आहे ना ती आउटलाईन देताना प्रॉपर पहिले अशी आउटलाईन प्रॉपर कॉर्नरला देऊन घ्या. आउटलाईनच्या बाहेर कलर जाता कामा नये. शॉर्ट व्हिडिओ छोटे छोटे घ्यायचे. जे कॉर्नर आहे कॉर्नरच्या बाहेर कलर गेला नाही पाहिजे ना. साठवता लिंबायचं पण ते असं एक तर ड्रॉइंग आपला हा विषय म्हणजे स्कूल मध्ये ड्रॉइंग पण माझी फ्रेंड करून द्यायची. तू कशाला जायची? आयटीआयला इंजिनिअरिंग तुम्ही घरी गेल्यावर करायचं. हो मग लगेच नाही लगेच एवढं नाही. घरी जाऊ दे लगेच हा थांबला तर कापड येईल. त्याच्यानंतर इथे त्याचा जो माशाचा आकार आहे काड्यातलं त्याला पण आपल्याला असंच गोल्डन कलर द्यायचा आहे. आपण हे सगळं ब्लॅक कलरने त्याला हे करायचं ना फेस नाही ह्याच्या नाही. मुकुट मध्ये जी आउटलाईन डार्क ब्राऊन शेड डार्क ब्राऊन आता दाखव ना. म्हणजे आज 6 वाजले चालतील पण आज हे कम्प्लीट कर. उद्या पण आपण क्लास घेणार. नाही कॅन्सल झालं. त्या फक्त सांगतात ना तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. मग गप्पा कमी मारायच्या ना. तुम्ही सगळ्यात जास्त गप्पातच मारतीस. विचारांचा आवाज पण नाही. अख्खा फिश असं गोल्डनच करून घ्यायचं. हा गोल्डन कलर घ्यायचा. हा बोला. हो ना, ती आहे तिचं लेक्चर चालू आहे, प्रॅक्टिकल आहे तिचे 5 वाजेपर्यंत. डिरेक्टली करायचंय डायरेक्ट गोल्डन करा. नाही जाऊ दे ना, मी तिला ओला वगैरे करायला लावते ना. मग कधी तिला सांगा मी घरी पोहोचलो म्हणा. म्हणजे हा पूर्ण हो चाल. त्याच्यानंतर त्याच्या हातावरती पण बघा इथे ज्वेलरी आहे बरोबर, त्याला पण गोल्डन कलर. जिथे गोल्डन कलर आहे तिथे गोल्डन कलर देऊन अप्लाय करायचं तेवढा.
सिंगल इथे डबल दिलेले आहे. डबल डार्क नाही करायचे. नाही धोतीचा पॅटर्न आहे ना आणि फक्त एक सिंगल लाईन त्याची इथे पण त्याची दिलेली. माळ पण करून टाकायची चालून ना? जाईल काही नाही. कोणती नाही ग ज्वेलरी हा, ज्वेलरी हा, हा. ही पण आणि ही पण हा पण राहून राहून हा, त्याला मग थांब बाबा, जिकडे पडत नाही तिकडे गावाला जा. जळगावला पाऊस नाही गावाकडे पाऊसच नाही कुठंच. आमच्या इकडे गावाला पाऊस. कुठे आणि तुम्ही जळगावलाच आहे? नाही. आमचे काका आणि ते आहेत ना तिकडे शेती आमची धुळ्याला. आम्ही भुसावळचे. हा ना जळगाव इकडे नाही. ठाणे भुसावळ. वरून माहेर बघायची. इथलंच आहे. हा. हा? माहेर इथलंच आहे माझं, पण जळगावचे आहे माझे पप्पा. सासर भुसावळ. इथे पण ज्वेलरी बघा. कळे तिथे पण ज्वेलरी. ते तिकडचे आहेत ना, जळगाव धुळे आणि अर्धा नाशिक खानदेशी काय म्हणतात? खानदेशी. आणि आमचे लोक आहे ना, आमचे बरेचसे पुण्याकडेच आहे. इकडे नाशिकला कोण नाही आमच्या गावात. कुठल्या गावामध्ये? जास्त बडबड करू नका नाही तर आम्ही खानदेशी मी तुम्हाला थोडी काय बोलतीये. हा? कुठल्या गावचे? शब्द देताय. कुठल्या गावाचे? हे आळे फाटा का पुण्याकडे जाताना मध्ये. अच्छा पुणे जिल्हा आहे. ठीक आहे. जिथे ज्वेलरी आहे ना तिथे तिथे गोल्डन कलर देऊन घ्यायचंय. त्याला खाली पण बघा इथे लक्ष्मी आहार दिलाय तो पण गोल्डन कलरचा आहे. तुमच्या बिल्डिंग मध्ये पण खानदेशी आहेत सगळे. काय अडचण नाही होत. हम्म. कलर दिसत नाही बरं का ती आउटलाईन मधली. पातळ लावा जरासा. पेनाने त्याला ड्रॉ करून घ्या वाटलं आउटलाईन मधली. परत हो. तिने काय केलं बघितलं का मॅडम तुम्ही एकदा तिचं काय? त्याच्या आउटलाईन काय करायचंय आपल्याला, नंतर वेगळं काय करायचंय पूर्ण हा. करायचंय ना पूर्ण मोकळ भरायचं आहे ना. हा करायचं नाही. दाखवा ना करायचं हा? आहे ना. मग तुम्ही केलं कसं? हॅलो हा बोला. आपण तिला म्हणतो मी साक्षी बोरगोटे बोलते हॅलो आपण ते नंतर तुम्ही हॅलो अगं बोल साक्षी बोल बोल ऐकते बोल. इथल्यांनी शांत मॅम आजचा व्हिडिओ कधी पाठवणार आहे तुम्ही आषाढी एकादशी मी नव्हते आज म्हणून म्हणलं आता बघते म्हणजे गेस्ट आलेत माझ्या घरी थोडे बघून घे. आजचा मिस केले म्हणून म्हणलं हा पाठवतात का मग आज रात्रपर्यंत व्हिडिओ नाही का उद्या भेटेल. ठीक आहे बर बर हा चालेल हे कसं केलं तुम्ही म्हणजे आपण कॅनव्हास पेपर वर काढू शकतो का हा आता व्हिडिओ आला का व्हिडिओ बघ बेटा शांततेत. ठीक आहे ठीक आहे चल हो हो थँक्यू वेलकम. बघा आता मी हे बघा गोल्डन कलर असा अप्लाय करायचा आहे की त्याच्या खालची आउटलाईन आपल्याला दिसली पाहिजे. समजा तुमचं एखादं ड्रॉइंग असं असेल की त्या ठिकाणी तुम्ही येलो कलर वापरलाय. तू काय ग बसलीस? माझ्याकडे होता की डबल पण तो यातला आहे. हा घे पाठ काय तिला नको ते सुद्धा आता सध्या गोल्डन कलर द्या मग मी सांगते काय करायचं. झाला ना. हा. लक्ष्मी तो बाकी आहे. टीव्ही मध्ये बघा बघा टीव्ही मध्ये बघा कुठे कुठे कलर दिलाय बघा. फोन करतीच आहे याचं सांगते की करायची ते देखो इधर 2 मिनिट मॅडम काय प्लेन 2 मिनिटं बघा. हे बघा मुखवटा कानातलं गळ्यातलं आणि बाजूबंद याला गोल्डन कलर देऊन घ्या सगळ्यांनी पटापट. ओके झालं मॅम आमचं आज फास्ट आहे. येस हा बघा हा डार्क ब्राऊन शेड असतो ना असा हा ब्राऊन शेड काढा. फॅब्रिक कलर मध्ये ह्याचा जो नंबर आहे तो आहे 201 फ्रंट 201. ते ड्युअल शेडचे पण शिकवणार का तुम्ही? हाच ना
हो. चालेल ना सर. येस, तोच आहे. आता बघा मुकुट मध्ये बघा मधल्या बाजूला लाईन्स दिसत आहेत ना, आपल्याला ब्राऊन शेडने आता ही शेडिंग करायची आहे. यासाठी अजून त्या रिफ्रेश पाहिजे का? नाही, 0 नंबर 00 चालू जर. जे आकार आहेत ना मधले ते आकार काढायचे प्रॉपर ब्राऊन शेडने. बॉटल खाली कुठे इंदिरा जुना पोलीस स्टेशन. केळी कशी केली? छान दिसत. हम्म. पांढऱ्यावर अजून छान दिसते. पांढऱ्या असं छान दिसतं. केल्यावर हे काय करतात? असतात माझ्याकडे. पाहिजे ना त्यांना स्टोअर करायला. याची फ्रेम बनवून लावा. तू कॅनव्हास तरी करून घ्यावी. पांढराच कलर असं छान पांढरं उठून दिसतं ते. असं. तुमचं बघू कसं दिसतंय मला. बघू ना असं उभं करा. ठीक आहे. नाही पण छान काढून हे करायचं आहे ना आपल्याला. नाही ना आपण आता हे बघावं नाही. लागेल. हे करायचं ना आपल्याला म्हटलं की पण नाही, चांगलं पण आता करतात सगळं. इथं दिसत नाही ना हो. आता पूर्ण प्रॉपर करायचं जसं ते पण. खूपच प्रॉब्लेम आहे. तुमचं लालवालांचं बघू दिसतंय ना. हो हो चांगलं. येस, ओके. चांगलंच छान दिसतंय. लाईट पेक्षा ना डार्क वर छान दिसतंय. पांढरा सोडला तर लाल बस. ठीक आहे. आता बघा ही आपली आउटलाईन झाली, पण त्याच्या मधल्या बाजूला थोडी थोडी शेडिंग दिलेली त्यांनी, राईट. मग त्याच्यासाठी काय करायचं? गोल्डन कलर तिकडे दिलंय. तसं पॅलेट. इथे थोडासा गोल्डन कलर घ्यायचा. 2 मिनिटं बघा हा आधी. हे बघा ह्याच्यामध्ये थोडासा ब्राऊन शेड टाकायचा. आणि तेच महत्वाचं आहे. थोडासा त्याच्यात जो मॅडम दिसत नाहीये. ओ सॉरी 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 सॉरी. येस. हे बघा हा गोल्डन कलर घेतला थोडासा त्याच्यात. हा गोल्डन कलर घेतला त्याच्यामध्ये आपला जो ब्राऊन शेड आहे तो घ्यायचा आहे आणि तो त्याच्यात मिक्स करायचा आहे. ठीक आहे. आता बघा थोडासा लाईट ब्राऊन शेड झालाय गोल्डन मध्ये. मग आता हे जी शेडिंग आहे ही कुठे करायची? जी आपली आउटलाईन आहे ना त्याच्या आउटलाईनच्या बाजूला अशी. मध्ये का? येस. दिसतंय?
Done. आणि एकदम थोडासा ब्रश मध्ये एकदम थोडासाच कलर पिक करायचा, जास्त करायचा नाही. अजून पेंट येस, थोडासा फेंट ठेवायचा. थोडस गोल्डन पण ठेवायचं. आउटलाईन साठी किती नंबरचा ब्रश? 0. मी ना 4 नंबरनेच केले, पण केले मी उद्या बसतं माझ्या जवळ बसत जा बरं. नाही तर जवळ बसून पण उपयोग नाही, मी त्यांना सांगितलेलं असतं तरी repeat करणार. विचारलं तरच बरं ना. बरोबर. हे बघा 2 मिनिटं शेडिंग बघून घ्या बरं तुम्ही. मी काय सांगितलं आता शेडिंगचं? गोल्डन आणि हा कलर आणि बघा व्हिडिओ मध्ये बघा 2 मिनिटं व्हिडिओ मध्ये बघा सगळ्यांनी व्हिडिओ मध्ये बघा. रेकॉर्डिंग केलं ना. डार्क ब्राऊनच्या शेजारी लाईट ब्राऊन. मध्ये मध्ये अशी शेडिंग द्यायची त्याला. दुपछाव सारखासा कलर दिसला पाहिजे थोडासा. कमी जास्त पाहिजे. येस. थोडस हे डार्क गोल्डन आहे ना, तो शेड राहून द्यायचा दिसाय दाखवायला इथं. म्हणजे 1, 2, 3 शेड तुमचे तयार होतील त्याच्यामध्ये. ह्याला बघा, ह्याला मी कुठं कुठं करते असे, म्हणजे कुठेतरी मला हायलाइट दाखवायचे, कुठेतरी मला डार्क दाखवायचे. जिथे मला डार्क दाखवायचे तिथे मी डार्क करेल, जिथे लाईट वाटते तिथे मी काहीच करणार नाही, तो भाग सोडून दे. दिसतोय इथे बघा, जास्त डार्क दिसतंय, इथे लाईट डार्क, इथे डार्क, असं शेडिंग दिसलं पाहिजे. इतकं सुंदर कलर आहे. एकदम छान दिसतं. खूप सुंदर दिसते. हा. मॅम येस. इतकं परफेक्ट आम्हाला जमेल? मी शिकवते ना बेटा, स्टेप बाय स्टेप, स्लोली तुमचा स्लोली. पावणे पावणे 2 तास झाले, आपण फक्त मुकुटवरतीच आहे अजून. ओके. ठीक आहे. हे बघा काहीच नाही केलं, फक्त 2 शेड तयार केले, मिक्स करून 1 शेड तयार केला आणि तो कलर आधी आपण काय केला, गोल्डन कलर अप्लाय केला, बरोबर. त्याच्यानंतर डार्क ब्राऊन शेडने फक्त आउटलाईन दिली, डन. आणि त्याच्यानंतर मधल्या शेडिंग द्यायला फक्त डार्क ब्राऊन